आमच्याकडं पाणी वारा सोडायला लागला आमच्याकडं. आता पहिल्यांदा पडला होता पाणी, बरं त्याच्यामध्ये काय पूर्ण खाऊन गेले होते, पुरं तंपट पूर्ण सुकावून गेलं होतं. आता नवीन तंपट झालेलं आहे, पाहून घेतो मी मित्रांनो. तंपट पुरं सुकावून झालं होतं, हे नवीन झालेलं आहे. आता मी तरी बरोबर चारा झालेला नाही आमच्याकडं, तरी तसंच फिरवणं पडते आम्हाला. ही धरण धरणाच्या धवडाडा फिरावं लागते, बाकी फिरवायचं जागा काहीच नाही दुसरे अंग. आणि हे बघा आमच्या जंगलामध्ये बी ना या असे आदिवासींनी वावरं काढून घेतलेले मित्रांनो. काय करता हे बघा, हे इथं पण झोपडी, इथं पण पेरेले होतं. हा आम्ही उलगवलं होतं, हा पेरेल. इथं पण बाजरी टाकलेली होती उन्हाळ्यामध्ये, बाजरी त्याने काढून घेतली. बाजरी मजबूत झाली, 5-7 एक पोते बाजरी आली, त्याला उन्हाळ्यात काढली त्याने. हा इथून धरणाचं पाणी घेऊन सनी हा एक येतं, ह्याने पैरून दिले, पावसाळ्याचं पण पैरून दिलेलं आहे. याला 200-300 आम्ही उलगावलं होतं हे वावर, तर तो काय ऐकला नाही मित्रांनो. मग त्याने आता नवीन पेरून दिला, आम्हाला असे फिरावं लागते. मग काय आता हे क्षेत्र उलगावलं होतं आम्ही. मग याला एक साली उलगावलं द्यायची, तो तोंडी खाते पीक होतं उलगावलं होतं आम्ही, म्हणजे तोंडी येईल पीक उलगावलं होतं. त्या सालच्या वेळी तो या पावसाळ्यात काय पेरत नाही, पावसाळ्यात काय पेरत नाही. मग तो उंडाळकी पेरतो, उंडाळकी आपल्याला काय नडत नाही ना, बरोबर. उंडाळकी काय आपल्याला नडत नाही. आणि एक विषय असा आहे त्याच्यात, नडो आगर ना नडो, ते पावसाळकी उंडाळकी पीक म्हणा, जर ते जर लागवड केलं त्याने, ते जर पीक पाणी कधी लावत राहिला त्याच्यानंतर त्याचा दावा येऊ शकतो मित्रांनो. मग त्यामुळं आम्ही उंडाळकी पण पेरू नाही देत त्याला, होतं पावसाळकी पेरू नाही देत. मग त्यानंतर बाकी बरेच क्षेत्र काढलेले आहेत आमच्याकडे. हा पुरा डोंगर आहे ना, हे वरतो डोंगर दिसतो का, हा डोंगरानं पुरे काढलेले आहेत डोंगरापर्यंत क्षेत्र. हे अशी पुरी पाक केलेले आहेत, हे बांधू झाडं राहिलेत फक्त, अशा झोपड्यात कुठं ठिकठिकाणी. मग एक साली आम्ही पुरा दंग उठवला होता. मग त्या दंग उठवल्यानंतर हे वावर बंद केले होते आम्ही. बंद केल्यानंतर मग आता आपण नवीन बाकीच्यांनी सुरू केलेलं आहे, बरं बाकी काय ऐकत नाही. बरं बाकीच्यांना आम्ही पण गावात घुसून सनी मारली होती लोकांना, मग तरी ते ऐकले नाही. आता नवीन तरी वावरच काढतायत तरी. मग त्यानंतर आमचे मेंढपाळ म्हणते आता वरूनच फारेस खातं सुटावं मेंढपाळ करताना, असं मंजूर झालं सांगतात. मग आता कसं आहे काय ते काय